रात्रीची वेळ होती. गावाच्या बाहेरच्या जुन्या वडाच्या झाडाखाली मंद वारा वाहत होता. दूर कुठेतरी मंदिरातील घंटांचा आवाज शांतता वाढवत होता. त्या गावात दोन मैत्रिणी राहत होत्या, सुमन आणि वैदेही. दोघींचे स्वभाव अगदी वेगळे. सुमन शांत, प्रेमळ आणि समजूतदार होती, तर वैदेही थोडी तडकफडक स्वभावाची, पटकन लोकांबद्दल मत बनवणारी. गावात नवीन आलेल्या लोकांबद्दल वैदेही लगेच बोलायची, ही बाई अशीच आहे, तो माणूस चांगला नाही, तिच्या चेहऱ्यावरूनच कळतं किती गर्विष्ठ आहे. आणि लोकांबद्दल नकारात्मक विचार मनात साठवत राहायची. सुमन तिला नेहमी समजवायची, अगं, प्रत्येक माणसाचा भूतकाळ वेगळा असतो, पटकन कोणाबद्दल मत बनवू नये. पण वैदेही हसायची, तू खूप भोळी आहेस सुमन. एक दिवस गावात एक वृद्ध महिला राहायला आली. तिचं नाव होतं शारदा काकू. त्या शांत होत्या, फार कोणाशी बोलत नव्हत्या, नेहमी एकट्याच मंदिरात बसलेल्या दिसायच्या. वैदेहीने लगेच निष्कर्ष काढला, ही बाई खूप अहंकारी दिसते, कुणाशी बोलतच नाही. हळूहळू गावातही काही लोक तिच्याबद्दल कुजबुजू लागले, पण सुमन मात्र त्यांना रोज नमस्कार करायची. एक दिवस पावसाळ्याची रात्र होती. अचानक गावात जोरदार पाऊस सुरू झाला. वीज गेली, रस्त्यावर पाणी साचलं. तेवढ्यात सुमनच्या मुलाला अचानक ताप भरला. ती घाबरली. रात्र, पाऊस, डॉक्टर दूर. ती मदतीसाठी बाहेर पडली, पण गावात कोणीच दरवाजा उघडत नव्हतं. तेवढ्यात शारदा काकूंनी दरवाजा उघडला. बाळाला घेऊन आत ये. त्यांनी लगेच घरातील औषधं दिली, कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. पूर्ण रात्र त्या सुमनच्या मुलाजवळ बसून होत्या. सकाळी ताप उतरला. सुमनच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, काकू, तुम्ही नसतात तर. शारदा काकू फक्त हसल्या. हे सगळं वैदेहीने पाहिलं. तिला खूप अपराधी वाटलं. दुसऱ्या दिवशी ती सुमनकडे आली. मी चुकीची होते. मी त्यांच्या शांत स्वभावाचा चुकीचा अर्थ लावला. सुमन शांतपणे म्हणाली, माणूस दिसतो तसा नेहमीच नसतो वैदेही. पण वैदेहीच्या मनात खूप प्रश्न होते. त्या दिवशी दोघीही गावाच्या बाहेरच्या टेकडीवर असलेल्या श्री स्वामी समर्थ यांच्या मठात गेल्या. मठात शांत वातावरण होतं. धुपाचा सुगंध, मंद प्रकाश आणि श्री स्वामी समर्थ हा जप. वैदेहीच्या डोळ्यात अश्रू होते. ती मनात म्हणाली, स्वामी, मी लोकांना न जाणताच त्यांच्याबद्दल चुकीचे विचार करते. मला बदलायचं आहे. तेवढ्यात मठातील वृद्ध महाराज त्यांच्याजवळ आले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. ते हसून म्हणाले, बाळांनो, या जगात प्रत्येक माणूस त्यांच्या अनुभवांनी घडलेला असतो. कोणाच्या चेहऱ्यावरून, बोलण्यावरून किंवा शांततेवरून त्याचा स्वभाव ओळखता येत नाही. दोघीही शांतपणे ऐकत होत्या. महाराज पुढे म्हणाले, कधीकधी एखादा माणूस शांत असतो कारण आयुष्याने त्याला खूप काही शिकवलेलं असतं. कधी एखादा रागीट असतो कारण त्याने खूप दुःख सहन केलेलं असतं. आणि कधी एखादा दूर राहतो कारण त्याचं मन आधीच तुटलेलं असतं. वैदेहीच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. महाराज तिच्याकडे पाहून म्हणाले, दुसऱ्यांच्या विचारांच्या चुका शोधण्याआधी त्यांच्या वेदना समजून घ्यायला शिक. नकारात्मक विचारांची बीजे मनात पेरली तर आयुष्यभर मनात काटेच उगवतील. पण प्रेम, समजूतदारपणा आणि संयम पेरलास तर नाती फुलांसारखी उमलतील. सुमन आणि वैदेही दोघींनीही नम्रपणे डोळे मिटले. मठात पुन्हा एकदा जप घुमू लागला, श्री स्वामी समर्थ. त्या दिवसानंतर वैदेही खूप बदलली. ती लोकांना आधी समजून घेऊ लागली, त्यांच्या दुःखामागचं कारण जाणून घेऊ लागली. आणि सुमन हसत म्हणायची, आत्ता खरी वैदेही दिसते आहे. जीवन आपल्याला रोज नवीन माणसं भेटवतं. प्रत्येकाच्या मनात एक वेगळी लढाई सुरू असते. म्हणून कोणाबद्दलही निष्कर्ष काढण्याआधी
त्यांच्या आयुष्याचा प्रवास समजून घ्यावा, कारण प्रत्येक माणसाचे बोल, विचार आणि अनुभव खरंच काहीसे वेगळे असतात.